रवींद्र दंगेकर. अर्ध्या रात्री तो माणूस उठून येतो. रवी भाऊ धंदेकर. मुरलीधर अण्णा मोहोळ. रवींद्र दंगेकर साहेब. बाजी कोणी मारावा, फक्त पुण्याचा विकास व्हावा. वंचितचे वसंत मोरे. पुण्याचा खासदार रवींद्र दंगेकर व्हायला पाहिजे. शरद पवारांनी वसंत मोरेंना दिली पाहिजे होती उमेदवारी. मुरलीधर मोहोळ अण्णा येतील असं मला वाटतं. रवींद्र दंगेकर हा काँग्रेसचा उमेदवार आहे. जास्त करून तर रवींद्र दंगेकरच्या अपेक्षा आहेत. दंगेकर आमच्या एरियात येतो ना, काम करून देतो. तुमची केलं का? नाही करणार आहे, सांगितलं करल की तू. दिवसेंदिवस लोकसभेची निवडणूक अधिकच रंगतदार होत चालली आहे. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यानंतर आता उमेदवारांच्या प्रचाराला देखील मोठ्या प्रमाणात वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अशातच आता आपण पुण्याच्या कॉन्टेनमेंट एरियामध्ये आहोत. या ठिकाणी पुण्यातून कोण बाजी मारणार, पुण्याचा खासदार कोण होणार, लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, येथील नागरिकांना काय वाटतं, कोण खासदार व्हायला पाहिजे. वसंत मोरे, मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र दंगेकर असे 3 उमेदवार असताना या ठिकाणी कॉन्टेनमेंट एरियामधून कोण बाजी मारणार, काय म्हणते जनता, पाहूयात. दादा, काय सांगशील? पुण्यामधून 3 उमेदवार आहेत, रवींद्र दंगेकर, वसंत मोरे, मुरलीधर मोहोळ. कोण बाजी मारेल? रवी भाऊ धंदेकर. का बरं? ते लोकांसाठी वेगळे माणसं आहेत, सगळ्यांना सहकार्य करतात, मोठे मोठे कामं केलेले आहे. सगळं धर्म एकत्र आहे, एवढंच बोलणार आहे. रवी भाऊ धंदेकरला वोट द्या आणि सहकार्य करा दादांना. मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोरे देखील आहे. नाही ते आम्ही यांच्यावर काय एवढे लक्ष देत नाही. आम्हाला एकच पक्ष आहे, ओनली पंजाब. मुरलीधर अण्णा मोहोळ. का बरं? बीजेपीचे. कारण सत्तावधी मोदी पाहिजे म्हणून सत्तेत पाहिजे. आणि रवींद्र दंगेकर, वसंत मोरे देखील. काँग्रेसला कोणी टफ फाईट नाहीये, वरी नेता नाहीये, त्याच्यामुळे बीजेपी वन साईड. पुण्यामध्ये निवडणूक चुरशीची होईल का? नाही वन साईड होईल. वन साईड. हा. रवींद्र दंगेकर साहेब जनतेशी निगडीत असणारा माणूस आहे तो, आणि खूप कामं केलेली आहे त्यांनी आजपर्यंत, आणि पुण्याचा खरा विकास दंगेकरच करू शकतात. मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोरे देखील आहेत, बरोबर आहे, पण पक्षाची विचारधारा आणि जनतेचे प्रश्न तरी काँग्रेसच खऱ्या अर्थाने सोडवू शकते. बाकी दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत, त्याबद्दल काही शंका नाही आहे, पण दंगेकर यायला हवी, ती मनापासून इच्छा आहे. बाजी कोणी मारावा, फक्त पुण्याचा विकास व्हावा, एवढीच आमची सर्वांची पुणेकरांची इच्छा आहे. कुठलाही पक्ष आला तर त्यांनी विकासच करावा, हीच आमची इच्छा असते शेवटपर्यंत. पुण्याला जर खड्ड्यात टाकणार असेल तर मग पुढचे 5 वर्ष त्यांना अवघड जाणार आहेत. विकास होतोय, पण तो विकास पूर्णपणे होतच नाही, संपूर्ण अर्धवट असतात विकास. नुसतं नावाला सांगतात की आम्ही हे करतोय ते करतोय, पण विकासाच्या नावाने शून्य बाजू चाललेली आहे. लोकांना जो त्रास होतो आहे त्याची कोणी काळजीच घेतली जात नाही. उदाहरणार्थ पार्किंगचा प्रॉब्लेम येतो आहे, त्यानंतर रस्त्यांची खंदणी केलेली असते, पाईपलाईन टाकलेल्या असतात, त्याचे एक बरेच वर्षांनी डांबरीकरण झालेलं नसतं. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पुणेकर खड्ड्यातच चाललेले आहे. लोकसभेच्या निवडणुका आहेत, 3 उमेदवार आहेत, रवींद्र दंगेकर, मुरलीधर मोहोळ, वसंत मोरे. काय वाटतं, पुण्याचा खासदार कोण होईल? रवींद्र दंगेकर, कारण त्या माणसाचं काम आहे. अर्ध्या रात्री तो माणूस उठून येतो. तुमची केलेत का कामं? काय केलीत ना. वंचितचे वसंत मोरे. का बरं? त्यांनी भरपूर कामं केले कोविडच्या याच्यात. रवींद्र दंगेकर बी चांगले उमेदवार आहे. टफ होईल. कोणाच्यात? विकास का? तिघांमध्ये होणार आहे फाईट. दंगेकर तो चांगला माणूस आहे. वसंत मोरे आणि मुरलीधर मोहोळांबद्दल माहिती का काय? नाही आमच्या एरियात येतो ना, काम करून देतो. तुमची केलेत का? नाही करणार आहे, सांगितलं करल की तू. आपल्याला काय नाही अपेक्षा, जो निवडून येईल तोच अपेक्षाच काय नाही. माझ्या मते तर पुण्याचा खासदार रवींद्र दंगेकर व्हायला पाहिजे. मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोरेंबद्दल माहिती का काय? त्यांची काहीच कामं नाहीत पुण्यात, काहीच काम केलं आमच्यासाठी, काहीच केलं नाही. रवींद्र दंगेकरांनी केले का? केलं, आमचे काही कामं केले, पूर्वी आमचे कामं केले, नगरसेवक असताना आमचे कामं केले. हा मूलभूत सुविधा आमच्यासाठी, रिक्षावाल्यांसाठी काय करायला पाहिजे त्यांनी, ही अपेक्षा आहे आमच्याकडून. रवींद्र दंगेकर. का बरं? का की ते काँग्रेसनी जी केलं आहे ती 10 वर्ष त्यांनी खाऊन टाकलं आहे, 70 वर्षाचं BJPने. त्यांचं सांगू शकते BJPची टीम आहे, वसंत मोरे BJPची टीम आहे. त्यांच्याकडून अपेक्षा ज्या दुनियाला पाहिजेत, ज्या पब्लिकला अपेक्षा पाहिजे पुण्याच्या, त्यासाठीच, बाकी काही नाही अपेक्षा त्यांच्याकडून. शरद पवारांनी वसंत मोरेंना दिली पाहिजे होती उमेदवारी, पण काय आता ते युती धर्म पाळला त्यांनी, त्यामुळं ते वसंतदादा मोरेंना नाही भेटलं. ॲक्च्युली त्यांचं पॉवर आहे, पण आणि दुसरी गोष्ट, आता हे जे आहे रवींद्र दंगेकर, त्यांचं कसं आहे, आता पोटनिवडणुकीत आलेत ते,
आणि आमदारकीला, आणि त्याच्यामुळं काँग्रेसने त्यांना खासदारकी पद दिलं आहे, म्हणजे तिकीट दिलं आहे. पण त्यांच्यापेक्षा सिनियर आहेत आबा बागुल, त्यांना दिलं पाहिजे होतं असं आमचं मत आहे. मुरलीधर मोहोळ अण्णा येतील असं मला वाटतं. पुण्याचा विकास म्हणजे आता कसं आहे, आता मोदींना जर पंतप्रधान बनवायचं म्हटल्यावर मुरली मोहोळलाच निवडून आलं पाहिजे. रवींद्र दंगेकर हा काँग्रेसचा उमेदवार आहे. आम्ही 1947पासून काँग्रेसला वोट देतो. आता पण आम्ही काँग्रेसला वोट देणार आहे. बरोबर, भाजपला नाही का देणार? भाजप नाही. आपल्याला मेहनत करायचा, खायचा, एवढंच आहे आपलं मन. भाजपला का नाही द्यायचं? भाजप नाही, आम्ही 1947पासून आय काँग्रेसला देतो. इंदिरा गांधी एवढे हे तेवढं आय काँग्रेसला देतो. ओके, थँक्यू व्हेरी मच. जास्त करून तर रवींद्र दंगेकरच्या अपेक्षा आहेत. वसंत मोरेला तर BJPचा मोहरा म्हणून त्यांनी उभं केलं आहे. जास्त करून सर्व लोकांचं हेच मत आहे. वसंत मोरे यांना BJPचे पुढाकार घेऊन ते पुढं आलेत वसंत मोरे. आणि रवींद्र दंगेकर हे सर्वसामान्य माणसाच्या जुडलेला माणूस आहे आणि सर्वसामान्य माणसाला कधीही भेटणारा. आणि मुरलीधर मोहोळला आता तर लोक बघायला लागतात. पहिले महापौर होते ते पुण्याचे, पण त्यांनी एवढा टाईम किंवा वेळ जनतेला नाही दिला जेवढा दंगेकर देतात. दंगेकर साहेबाकडनं हेच अपेक्षा आहे की पुण्याचा ट्रॅफिक मेन म्हणजे ट्रॅफिक आणि पुण्याचं हे जे चाललेलं आहे आता वातावरण बिघडत चाललं आहे, जे कोयता गँग वगैरे आहेत ते सगळं कमी करण्याची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. येईल तर दंगेकर येणार, दंगेकर साहेब येतील. नाही तर मोरेंचे चान्स जास्त आहे. ते चांगले कार्यकर्ते आहेत, त्यांनी लोकांना चांगली मदत केली. बहुतेक ते यायला पाहिजेत मोरे साहेब. महापौर राहिलेत पण त्याचं काय एवढं हे नाही, जास्ती कामं नाहीत लोकांसंग, जास्ती हे नाही. पण दंगेकर साहेबांचे जास्ती आहेत, मोरेंचे त्याच्याहून जास्ती आहे. पण मोरे अपक्ष राहिल्यामुळं त्यांना हे नाही तर दंगेकरांचे चान्स जास्ती आहे.